तर आता आहे की नाही मार्केटमधून काय आणायचं आणि काय ठेवायचं हे सुद्धा कळना झालं आहे. खूप म्हणजे खूप अवघड गोष्टी झालेल्या आहेत आरोग्याच्या. म्हणजे काही एक असं राहिलं नाही, आरोग्याशी आपलं खेळलं जातं या. तर आता असं मी का म्हणते ते तुम्हाला सांगते. तर आता तुम्ही बघितलं असेल की मी जी अंडी होती ना ते शिजायला घातली होती आणि शिजायला ठेवून मी दुसरं बाकीचं माझं काम करत होते. एकीकडे भात टाकला आणि एकीकडे अंडी शिजायला टाकली होती. हा मला वाटते मंगळवारच्या आसपासचं माझं व्हिडिओ असेल आणि माझ्या लक्षात नाही ते टाकून म्हणजे टाकायचं, तसंच राहून गेलं. त्याच्यानंतर तांदूळ वगैरे नीट केला आणि भात टाकून घेतला. आता भात टाकून झाल्यानंतर अंडी पण मी शिजायला टाकून दिली पटकन आणि झाकण ठेवलं. झाकण ठेवल्यावर ना लगेचच 5 मिनटात असं थोडंसं पाणी गरम झालं का ताड वाजलं. मला काय वाटलं की थोडासा आवाज आला म्हणजे अंडं फुटल्यासारखा, पण मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, फुटलं असेल काय प्रॉब्लेम नाही, अंडी फुटतात पाण्यात टाकल्यानंतर नाही. तर परत ना शेवटी शिजल्यानंतर बघितलं, तुम्हाला दिसत असेल इथं एकाही अंड्याचं ते पल्प म्हणतो की नाही आपण, ते असं मधोमध नव्हतं कोणत्याच अंड्याचं आणि त्याचा वास एकदम वेगळाच येत होता. असं म्हणजे वेगळाच. आपले अंडे आपण सोलताना ज्यावेळेस एक वरचं टरपलं काढतो आणि त्याच्यानंतर एक पारदर्शक असा का काचेसारखा एक लेअर असतो तो काढतो, एकच लेअर असतो तेवढाच आणि तेवढा काढला का आपलं अंडे एकदम क्लीन होतं, म्हणजे छान असं होतं. पण ह्याला ना आपण जेवढे लेअर काढत जाईल ना तेवढे लेअर निघतच जात होते या अंड्याचे. मी मला वाटतं 3-4 लेअर काढले असे हाताने रगडून तर ते निघतच जात होते. त्याच्यानंतर मग मला वाटलं थोडंसं आपण अंडे जाळून बघावं, जर राख वगैरे होत असेल तर ते ओरिजिनल आहे आणि जर राख नसेल होत तर मग ते नकली वगैरे आहे असं मला वाटलं. त्याच्यानंतर मी थोडा वेळ जाळून बघितलं अंडं, त्यामधनं एवढं असं तेलकट त्या पल्पमधून हे होत होतं, बाहेर निघत होतं आणि त्याची राख वगैरे काय झाली नाही. एकदम केबल किंवा वायर जशी जळाल्यानंतर वास येतो ना तशा पद्धतीने त्याचा वास आला. खरं तर ना आपल्या मुलांना आपण म्हणजे आरोग्यासाठी चांगले स्ट्रॉंग वगैरे व्हावे याच्यासाठी अंडे वगैरे देत असतो, परंतु हे खूप घातक आहे. तर आता ते जाऊ द्या, मरू द्या तिकडं. तुम्ही पण असलं काही देऊ नका. अंडे वगैरे घरनं आले असतील ना देशी तर तेच द्या, असले विकतचे काहीसुद्धा देऊ नका. त्याच्यानंतर हे बघा आता पावसाला सुरुवात झाली आणि तुमच्या सगळ्यांच्याकडे हे दृश्य असंच असेल, कारण कपडे वाळायचे खूप मोठे हाल होतात. तुमचे पण होतात का मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लगेच चॅनलला लाईक देखील करा.